मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक चेअरमन डॉक्टर मनोज चोपडा यांना सांगतो की हा जो आपण गेली 10 वर्ष उपक्रम इथे राबवतोय सातत्याने, ह्या उपक्रमामागचा हेतू सांगताना आपण आपलं प्रास्ताविक करावं. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे जागतिक हृदय दिन निमित्त आपण हा एक पब्लिक प्रोग्राम किंवा हा परिसंवादाचं आयोजन करत असतो. पहिल्या प्रथम तर आपण सगळे इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याचबरोबरीने माझे 2 मित्र डॉक्टर रणजित जगताप व डॉक्टर नंदू मुळमुळे या कार्यक्रमास आपल्या विनंतीला मान देऊन आले. याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. हृदयाच्या गोष्टी जीवाभावाच्या. हृदय म्हटलं की प्रत्येकाचे कान टवकारतात. प्रेमाचा संबंध हृदयाशी, आणि या हृदयाला काही झालं तर माणसं हादरतात. हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका म्हटला की भीती निर्माण होते. परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी गांगरतात. अशा वेळी अर्धवट ज्ञानानं पिवळं झालेल्यांपासनं तर जास्तच धोका. आपल्याकडे सर्व प्रकारचे शिक्षण अभ्यासक्रम आहे, पण जेव्हा काही अशी परिस्थिती येते तेव्हा कॉमन सेन्सचा वापर केला जात नाही. आरोग्य किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये गणिती काम करत नाही. 1 + 1 2च होईल असं होत नाही. बऱ्याच वेळा गॅस झाला होता, अचानक कोसळला आणि तो गेला. अरे काही नाही रे, ते डॉक्टरांकडे गेलो होतो, उगाचच तपासण्या करायला सांगितल्या, पैसे उकळण्याकरता ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण ह्या सर्व गोष्टींचा एकच अर्थ, सामाजिक व वैद्यकीय अज्ञान. आणि जेव्हा मला तुम्ही जर विचारलं की वैद्यक शास्त्रापैकी अनेक वाटा आहेत, त्याच्यातल्या कोणत्या राजमार्गाचा उपयोग जर केला तर आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते, माझ्या मते त्याच्यात 4 गोष्टी आहेत: उपचार, प्रतिबंध, शिक्षण व संशोधन. प्रतिबंध व शिक्षण आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतात, उपचार तुमचं आयुष्य वाचवण्यासाठी मदत करतात, आणि संशोधन नवीन तंत्रज्ञान निर्माण करून तुमचं आयुष्य वाचवण्यासाठी मदत करते. हे जे काही कार्यक्रम किंवा परिसंवाद मागच्या 10 वर्षांपासून आम्ही इथे करत आहोत, त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे व आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा आरोग्याचे जे काही निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस ह्या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा होऊ शकेल, हाच उद्देश ह्या कार्यक्रमाचा. बेसिकली सुरुवातीपासून आम्ही हृदयरोग व त्याच्याबद्दलचे वेगवेगळे मिथ्स, ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती, नाविन्य तंत्रज्ञान याच्याबद्दल माहिती, पण त्याचा आवाका आम्ही वाढवला. आनंदी मन, आनंदी शरीर, मन व हृदयरोग, डायबिटीज व हृदयरोग, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे घडवून आणले. या कार्यक्रमाचा उद्देश गोष्टी सुलभ करून सांगणे, गोष्टी स्वरूपात वेगवेगळे अनुभव शेअर करणे. डॉक्टर व रुग्ण यामधील संवादाला विलक्षण शक्ती आहे असं मला नेहमी वाटतं. डॉक्टर रुग्णाला बरी होण्याची संधी देतो. एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, शस्त्रक्रिया करून तो तुम्हाला जीवदान देण्याचा प्रयत्न करतो. ह्यावेळेस डॉक्टरकडनं अपेक्षित असते सजगता व तळमळ, पण बऱ्याच वेळा अचानक गुंतागुंत झाल्यामुळे रुग्ण दगावणे किंवा कधी निष्काळजीपणामध्ये पण रुग्ण वाचणे किंवा बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही अनपेक्षित गोष्टी घडणे. पण याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या मते डॉक्टरने रुग्णाला संधी उपलब्ध करून देणे. त्यावेळेस उपचार फार महत्वाचे ठरतात क्रिटिकल व अत्यवस्थ अवस्थेमध्ये, पण याच्यात सगळ्यात महत्वाचं माझ्या मते रुग्ण व नातेवाईकांचा डॉक्टर व डॉक्टरांच्या टीमवरती असलेला विश्वास सगळ्यात महत्वाचा ठरतो. श्वास आणि विश्वास हे हातात हात घालून चालतात. त्याच्यामुळे तुमच्या विश्वासावरच आमची विश्वासार्हता कायम आहे. पुन्हा एकदा आलेले आपले गेस्ट यांचं मी धन्यवाद मानतो. आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला, आपलं सर्वांचं धन्यवाद. आणि ह्या कार्यक्रमाला नंदनला पुढे सुरुवात करायला सांगतो. धन्यवाद.